नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. योगी आदित्यनाथ यांनी एक नुकतंच विधान केलं, बटोगे तो कटोगे. आणि ते विधान का केलं असेल याची मला उत्सुकता लागली आणि याचा मागोवा घेण्याचा मी एक प्रयत्न केला. तर मला विविध गोष्टी आढळल्या. त्यामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट आढळली ती म्हणजे 5 ऑगस्ट 2024 रोजी जे शेख हसीनाच्या बाबतीत काय झालं होतं. असंख्य लोक त्या शेख हसीना यांच्या घरी गेले, त्यांचं साहित्य लुटलं. कोण खुर्ची घेऊन जातंय, कोण काय घेऊन जातंय, कोण काय घेऊन जातंय. आणि त्या बिचाऱ्या शेख हसीना यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. शेख हसीनाने आश्रय घेतला, त्यांचं ते पॉलिटिकल गणित काय जुळलं नसेल, परंतु एकेकाळी आम्ही त्या ठिकाणी 30% होतो ते 8% कसे आलो. आणि आजही जेव्हा इस्कॉनच्या मंदिराची अवस्था त्यांनी जी केली होती ते पाहून आमच्या मनाला यातना झाल्या. तेच इस्कॉनचं मंदिर ज्यांनी पुराच्या वेळी फार मदत केली होती. आज तिकडच्या असलेल्या हिंदू स्त्रिया, त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार, बलात्कारच्या घटना असतील, हिंदू मंदिराची तोडफोड असेल किंवा मूर्त्यांची तोडफोड असेल, या बांगलादेशला ज्यांनी स्वतंत्र केलं त्याच्या प्रतिमेची कशी विल्हेवाट लावली हे आपण पाहिलं. सांगायचा उद्देश असा की हे जेव्हा सगळं चालू होतं त्यावेळी तिकडे हिंदू खतरे में होता ना, त्यावेळी का नाही आवाज उचलला अमेरिकेने. कुठे होते हे सोशलिस्ट, कुठे होते हे कम्युनिस्ट, कुठे होते हे मानवाधिकारवाले, कुठे होते सो कॉल्ड ग्रेटा थंडरबर्ग आणि ते जॉर्ज सोरेस, आमचे माननीय राहुल गांधी कुठे होते. एकानेही आवाज उठवला नाही. काय कारण याचं? क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारतोय. आणि आमच्यात फूट पाडून आगामी विधानसभेमध्ये काय षड्यंत्र शिजवलं जातंय. म्हणजे हिंदूमध्ये फूट पाडायची, मराठा वेगळा, धनगर वेगळा, माळी वेगळा, ओबीसी वेगळा, आणि वाटून टाकायचं जातीमध्ये. त्याच्यामुळे मताचं ध्रुवीकरण करायचं आणि जो 20% समाज आहे ना आपल्या डोक्यावरती थैता नाचायला सज्ज झालाय. दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हा ओबीसी आम्हाला म्हणतो की 10 वर्ष मोदी सरकारला होऊन सुद्धा तुम्हाला हिंदू खतरे में वाटतोय. अहो ओबीसी साहेब, तुम्ही 800 वर्ष इस्लामने राज्य केलं ना हिंदूवरती, तरी तुम्हाला इस्लाम अजूनही खतरे में वाटतोय. 800 वर्ष आम्हाला तुम्ही दुय्यम नागरिकत्वच दिलं होतं ना, जिजिया कर लागला होता, हे आम्ही विसरलो नाहीये. म्हणजे आम्हाला आमचा जर धर्म पाळायचा असेल त्यासाठी तुम्ही कर गोळा करत होता. आणि आज 55 देश मुस्लिम आहेत. आणि आजही आमच्याकडे वक्फ बोर्ड असेल किंवा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असेल, हा कोणासाठी? हा तुमच्यासाठी आहे. एकही कायदा हा मुस्लिमा विरोधात नसतानाही मुस्लिम खतरे में हे असं का ओरडता हो तुम्ही? आणि ओरडायचं मुस्लिम खतरे में, सगळ्यांना एकत्र करायचं आणि एकत्र येऊन काय करायचं? सर तन से जुदा. 1857 पासून जे काही झालं, म्हणजे 1947चा इतिहास तर फार गंभीर आहे. माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे, मी नुकतंच वाचतोय, खुशवंत सिंगाचं ट्रेन टू पाकिस्तान, मनीषा सोमन यांचा मराठी अनुवाद. वाचावं पुस्तक, तुम्हाला कळेल की पाकिस्तानमधून कशा ट्रेन येत होत्या. जेव्हा ते बहुसंख्य होतात त्यावेळी कसा अन्यायाने अत्याचार करतात, फार बिकट लिहिलंय त्यामध्ये. मग तेव्हा कळतं की गांधीजींनी एकच चूक केली होती की ज्या मुसलमानांना या ठिकाणी राहायचं त्यांनी राहावा, आणि जे राहिले
ते आता काय करतात आपण सगळे बघतोय. काय करतायत ते? सर तनसेजुदा. रामगिरी महाराज एक सत्य स्टेटमेंट त्यांनी केलं तर किती रस्त्यावरती आले. म्हणजे दारुल हरब आणि दारुल इस्लाम हेच का तुमचं इस्लामिक स्टेट 2047 हेच का? आणि हे असं असताना ओबीसी जय फिलिस्तीन जय भीम, काय संबंध आहे जय फिलिस्तीनचा इथे? अहो असं म्हणतात की लेबनॉन एके टाइम ख्रिश्चन होता. लेबनॉन देश तो आता आहे का ख्रिश्चन हो? अहो ते कशाला? इराण आपला पर्शिया होता, पारसी लोकांचा पर्शिया, तो आहे का? ज्या ज्या वेळी एका अल्पसंख्याक समाजाची ताकद वाढली, राष्ट्र धोक्यात आलंच, संस्कृती धोक्यात आली, त्या ठिकाणची मूल्य धोक्यात आली. जर आपल्या संस्कृतीची मूल्याची जोपासना करायची असेल तर हिंदू म्हणून आपण एक व्हायला पाहिजे. आणि आपण ते होतो का? अहो असं म्हणलं जातं की जेव्हा इस्रायलचं युद्ध सुरू झालं, मग ते हमासने सुरू केलं बरं काय, इस्रायलने केलं नाही. हमासने युद्ध सुरू केलं आणि इस्रायली देश जेव्हा मुस्लिम लोकांना मारत होता त्यावेळी भारतामधून आवाज उठतो निषेधाचा स्वर. बांगलादेशमध्ये जेव्हा आमचा हिंदू मारला जात होता तेव्हा उठला का हो त्याच मुस्लिमांचा? नाही, ते त्यांचे भाईजान होते ना, सगळे इस्लाम खतरे उमेद त्यावेळी झालं ना. आणि त्यांनी असं स्टेटमेंट केलं की इस्रायल जे काही करतंय मुस्लिमांविरोधात किंवा मुस्लिमांची हत्या करतायत त्याला भारत देशाने निषेध करायला पाहिजे. का भारताने निषेध करावा? त्यांचं युद्ध आहे, ते बघतील. अहो तुम्ही केलं का निषेध जेव्हा हिंदूंना बांगलादेशमध्ये मारलं जात होतं? त्यामुळे ह्या सर्वांचा उहापोह करण्याचा उद्देश हाच की आगामी काळात विधानसभेचं मतदान येत आहे. आपण जर विखुरलो तर ते एक आहेत. धुळ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मालेगावचा मतांचा गट्टा चित्रपलटी. आजही ते आपल्या शाळेत उर्दू आणणार आहेत. या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मुस्लिम समाजाचं करणार आहेत. बॅरिस्टर AR अंतुलन आम्ही स्वीकारलं कारण ते त्या प्रोसेसमधून झाले होते. आणि हे लादणार आहेत, करणार आहेत कारण त्यांचे काही छुपे एजेंडे असतील. मग त्यावेळी आपण जायचं कुठे? ट्रेन टू पाकिस्तान पुन्हा चालवायची आहे का? फार भयंकर आहे. येणारा काळ हा जागृत होऊन मतदान करण्याचा आहे. मतदान हे आपलं एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा वापर आपण जाणतेपणाने केला पाहिजे. ही काही उदाहरणं आहे इतिहासाची, ती आपण कायम स्मरणात ठेवून योग्य व्यक्तीला, योग्य उमेदवाराला, जो माझ्या संस्कृतीचं, माझ्या देशाचं रक्षण करतो, जो या देव देश धर्माला मानतो, जो निपक्षपातीपणे निर्णय घेतो, माझ्या देशाला सक्षम बनवतो, माझ्या देशाची अखंडितता राखतो, या देशाला खंडित करण्याचं ज्याचं स्वप्न नाही, अशा चांगल्या माणसांना आपण निवडून दिलं पाहिजे. आगामी विधानसभेची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे. ते एक आहेत, आपण मी एक व्हायला हवं. कारण की संघटन में शक्ती है. आपण एक आलो तर ते काही करू शकत नाही. ते भित्रे आहेत. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे, तो शिवछत्रपतींचाच राहावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.